अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये आजार असतील, व्याधी असतील, तर गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचायचा? तर गुरुचरित्राचा आपण अध्याय वाचायचा आणि आपले जीवनामध्ये एक चमत्कार होतो, नवीन शक्ती मिळते. जर आपण निरंतर नित्य नियमाने गुरुचरित्राचे पारायण केले तर लाभ नक्की मिळतो. आजकाल या धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्यांना नियम पाळून गुरुचरित्राचे पारायण करायला शक्य नसते. यासाठी वेगवेगळे अध्याय आहेत, त्यामागे वेगवेगळे लाभ आहेत. तसंच एक अध्याय जो आजारपणासाठी, व्याधींसाठी आहे. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये कधी कधी आजारपण, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, अशांतता अशा गोष्टी येतात. त्यावेळी औषधांचा उपचार बरोबर गुरुचरित्राचा विशिष्ट अध्यायाचे वाचन केले तर आपल्याला अजून गुण येतो. गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचायचा आहे? सर्वप्रथम एक लक्षात घ्या, गुरुचरित्र हे एक भक्तीचा ग्रंथ आहे. याच्या वाचनाने एक आध्यात्मिक बळ मिळते. आपण आपला वैद्यकीय उपचार सुरू ठेवायचा, त्याचबरोबर या अध्यायाचे सोबत वाचन करायचे आणि तारक मंत्र बोलायचा. आपण जीही ट्रीटमेंट घेत आहोत त्यामध्ये नशिबाची साथ मिळते, दैवीय ऊर्जा मिळते आणि आपण जीही औषधे घेत आहोत त्यात आपल्याला फरक पाहायला मिळतो. मित्रांनो, असे मानले जाते श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय आरोग्य, रोग निवारण, गुरुकृपेचा अनुभव देणारा अत्यंत प्रभावी अध्याय आहे. अनेक दत्तभक्त फक्त श्रद्धेने ह्या अध्यायाचे वाचन करतात आणि श्री गुरूंना प्रार्थना करतात. जर तुमच्या घरामध्ये सतत कोणी आजारी असेल तर सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. श्री दत्तांच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या नामाचा 108 वेळा जप करा आणि पूर्ण श्रद्धेने 14व्या अध्यायाचे वाचन करा. वाचन झाल्यावर श्री दत्तांना प्रार्थना करा, श्री दत्त गुरु, आमच्या घरातील सर्व शारीरिक मानसिक व्याधी दूर करा. आम्हाला आरोग्य, धैर्य, सकारात्मक विचार आणि एक तुमची अखंड कृपा आमच्यावर लाभू द्या. अनेक भक्त सलग 7 दिवस, 21 दिवस किंवा 40 दिवस या अध्यायाचे वाचन करतात. गुरुवारी विशेष पारायण करतात. सर्व श्रद्धेने नियमित केलेले पारायणाने आपल्या मनाला शांतता मिळते, स्थैर्य प्राप्त होते. आपल्याला जर वाचन शक्य नसेल तर घरातल्या कोणत्याही सदस्याने हे वाचन केले तरी घरातील आजारी व्यक्ती ठीक होते. त्यासाठी आपण वाचन करताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं नामस्मरण करणे विसरायचे नाही. लक्षात ठेवा, गुरुकृपा ही श्रद्धेने प्राप्त होते. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर हा उपाय एकदा नक्की करून बघा, तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवेल. गुरुचरित्राचा अध्याय वाचन करायला सुरुवात करा. ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.